मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येते। मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर आज एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची बातमी समोर येते। मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर आज एक धक्कादायक घटना घडली। प्रकाश सावंत नावाच्या एका व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ही घटना न्यायालय परिसरामध्ये घडल्यामुळे परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रकाश सावंत हे गंभीर जखमी झाल्यामुळे ते 50 ते 60% भाजल्याची माहिती आता समोर येते। त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। 50 ते 60% ही व्यक्ती भाजलेली आहे। माहितीनुसार कोकणातील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। संबंधित प्रकरणामध्ये प्रकाश सावंत यांनी एका वकिलाला एकूण 6,80,000 रुपये दिले होते। यापैकी 6 लाख रुपये या वकिलाने परत केले, मात्र उरलेले 80,000 रुपये या वकिलाने परत केली नाही। त्याने टाळाटाळ केली। त्याच्याच आरोपावर प्रकाश सावंत यांनी हे कृत्य केलंय। त्यांनी या व्यक्तीवर आरोप केला होता। या आर्थिक वादातून सावंत यांनी टोकाचा पाऊल उचलल्याची बातमी समोर येते। या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी आता याचा अधिक तपास सुरू केलाय। न्यायालय परिसरामध्ये घडलेल्या घटनेमुळे आता परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।